आपलं खासदार बायमामा चषक पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला विकेट. व्हॉट अ मॅच. खासदार चषक. तिसऱ्या बॉलला पुल केलाय, शफल जाळताना स्क्वेअर लेगला जातो, डीपला चौकार. 4 धावा. जू नंदुरकीचा धमाका. तीन बॉल, धावसंख्या 10. अजून 3 बॉल शिल्लक. गोलंदाज नाव आहे शैलेश. भावेशच्या बॉलवर तुटून पडलाय बॅटर कुणाल आणि इथे कॅच ड्रॉप होताना एकच धाव मात्र मिळेल. चांगली संधी आली होती कॅच पकडण्याची, ती प्रयत्न केला होता. नशिबाची साथ. सिंगल न धावसंख्या फटकार 11. धावसंख्या बळकर पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं आपण तर 4 बॉल, धावा 11. 2 बॉल शिल्लक राहत आहेत पहिल्या पॉवर प्ले मधील मुसाने टीम. रनआउटला संधी आहे, डायरेक्ट हिट बसली नाही आणि इथे मात्र बचावलेले बॅटर. डॉट बॉल नि धाव चेंडू. लास्ट बॉल. काय कमबॅक केले बॉलरनं. षटकार चौकार पहिल्या 3 बॉल मध्ये बसला होता, विकेट काढली होती. त्यानंतर 2 बॉल मध्ये एकच धाव दिली आहे मिस्टर भावेश. पुल केले. बिग 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 ब्लो. सिक्सर. अंतिम बॉलला 6 धावा. स्कोर बनलाय तब्बल षटकारानं 17 धावा. पात्र ऐकत्रा बायमामा खासदार चषक 2025 ची दर्जेदार भव्य आयोजन टूर्नामेंट हायटेक मैदान वाडा. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत. या मॅचच्या पहिल्या ओव्हरला धावा आल्या 17. एक जबरदस्त या ठिकाणी पाहता आपण सुपर मॅच ज्या पण दुसरी इनिंग खेळली गेली या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये काय घमासान होईल दुसऱ्या इनिंग मध्ये त्या पद्धतीने आपण पोहोचणार आहोत. तत्पूर्वी या पहिल्या इनिंगचा बोलबाला कुणाचा आहे. पहिल्या ओव्हरला आहे जू नांदुरकी 17 धावा. दुसऱ्या इनिंगलाही मजा येणार आहे. ही मॅच भारी होणार आहे.
कारण पहिल्या ओव्हरला 17 धावांनी दमदार सुरुवात जून नांदुरकी भिवंडी या टीमने केली आहे. वाडा मुसाने टीम बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर मुसाने संघाचा गणेश. मुसाने टीम इन ऍक्शन मध्ये पाहतायत तर साईनाथ फर्स्ट एक डॅशिंग पर्सनॅलिटी. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा ॲक्युरेट परफेक्ट डिसिजन. व्हाईट बॉल. धावसंख्या 18. जून नांदुरकी टीम. लहान मुलं या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत या ठिकाणी लहान मुलांचा जोश जल्लोष हात वर करून. शॉट खूप चांगल्याने या ठिकाणी चेंडू कॅच पकडली आहे. बघा लहान मुलांचा जोश या ठिकाणी पब्लिक स्टँड मध्ये. खासदार चषकचा थरार या ठिकाणी. जशी शाळेला सुट्टी मिळाली तसे विद्यार्थी या ठिकाणी मात्र पोहोचत आहेत मधल्या ब्रेक मध्ये. आणि जवळच एक्झाम त्यांच्या येत आहेत. परंतु या खासदार चषकचा आनंद मनमुरादपणे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने घेतात. विशाल राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 7 बॉल गडी बाद झाले आतापर्यंत. 2 विकेट. धावसंख्या फळकावर आहे 18. जून नांदुरकी पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना या मॅच मध्ये अल्ल्या संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज तयार. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. गणेश बॉलिंग मार्कवर मुसाने टीम. ऑन साइडला बॉलला वळून फिरवलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगल्या फिल्डिंगचं मात्र या ठिकाणी बॅकअप बघा. साईनाथ फर्स्टे जबरदस्तरित्या मेहनत घेत आहेत. थ्रू येणार त्या दृष्टिकोनातून धावत जाऊन बॅकअप देत आहेत. 40+ चे खेळाडू. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. पुन्हा एकदा पुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. जून नांदुरकी ब्रँड खासदार चषक मध्ये हल्ला बोल. दॅट यू द सिक्सर मिस्टर डेंजर नाव आहे भावेश पाटील. पब्लिक एन्जॉय करता. खेळाडू एन्जॉय करता. समालोचक कुणाल मोकाशी आणि पंच हसमुख पाटील स्पर्धा सुद्धा खूप एन्जॉय करतायत. जसा ब्रेक मिळतो त्यावेळेस. बघूया गोलंदाज तयार. विकेट या ठिकाणी पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. दूध नांदुरकीला तिसरा धक्का. धावसंख्या फळकावर 25 असताना तिसरा गडीगारत या ठिकाणी. वेळ घेता एवढा वेळ घेता कामा नये अन्यथा पॅनलाइज केले जाईल. त्वरित आपण बॅटर पाठवा. कारण 30 सेकंदापर्यंत 30 सर्कल पर्यंत बॅटर पोहोचायला हवा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर अन्वी 11 मुसारने. प्रत्येक स्पर्धा वाडा टेनिस क्रिकेट असोसिएशन मधली या सीझन मध्ये खेळलेले आहेत. कुठल्या स्पर्धेला गैरहजर असं अजिबात नाही. 100% एफर्ट न 100% उपस्थितीनं खेळणारा संघ एकमेव अन्वी 11 मुसारने. सगळ्या स्पर्धा ते खेळलेले आहेत. इकडच्या स्पर्धा संपल्या की भिवंडीमध्ये सुद्धा त्यांचे उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्या एंट्री आहेत. सगळ्या नाईट टुर्नामेंट ते खेळतायत. क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. अरुणजी पष्टे साईनाथ पष्टे ही जोडी आहे. राजा सातवी यांना एक बॅकअप आहे. आणि भावेश सारखे असे नवीन खेळाडू त्या टीम मध्ये तयार झालेले आहेत.
हा बॉल पंचाने दर्शवलाय लेफ्टच्या बाहेर वाईट बॉल अवांतर धाव आणि एक्स्ट्रा धावेने स्कोर मात्र पोहोचतोय 26-26 वर बॉल झाली आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 4 10 बॉल धावसंख्या 26 पुल केले लेफ्ट हँड बॅटरनं चेंडू जातोय लांब 90 मीटर षटकार प्रमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पालघर निलेजी गंदे साहेब रजा घेत आहेत धन्यवाद तालुका प्रमुख शिवसेना निलेजी पाटील अरुणजी पाटील सल्लागार साहेब प्रमोदजी घोलप साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र वाडा क्रीडा असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिथुनजी नाईक यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने आपण व्यासपीठावर यावं ज्यांच्या माध्यमातून मिथुन 11 वडराई संघ या स्पर्धेमध्ये बिलॉंग करणारे खेळणारे वेलकम मिथुनजी नाईक आपण व्यासपीठावर यावं यापुढील सामना मिथुन 11 वडराई वर्सेस 94 के धान्यू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलला एक सिंगल धाव येताना धावसंख्या 33 राज्य 7वी साईनाथ पास्टे दोन लीजन क्रिकेटर चर्चा करताना पाहायला मिळत आहे सेम बॉडी लँग्वेज या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळत आहेत परंतु वेळ जास्त खर्च होईल घाई करा बॅटर तयार राहा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत जुनांदुगीचे बॅटर विशाल राऊत आणि पुष्पम पाटील बाळमामा यांचे पीए नितेश पाटील यांचा संघ आहे जुनांदुर्गी आरपी लायन धान्यू वर्सेस वडराई मिथुन 11 वडराई वर्सेस आरपी लायन विपुल पाटील धान्यू एक धाव कंप्लीट केली दुसरा प्रयत्न 2 धावा येत आहेत 2 धावांनी धावसंख्येमध्ये फळकावर जाऊन पोहोचते 35 वर धावसंख्या फळकावर 35 आहे नेक्स्ट बॉल काय घडेल कव्हर ड्राईव्हचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय चेंडू मात्र डीप मध्ये अडवलाय एकच धाव चांगली फिल्डिंग मुसारने परंतु थ्रो खराब आलाय आणि इथे 2च्या बदल्यात 3-4 मिळतील का आणि इथे मात्र धावा किती मिळतात पंच चर्चा करतायत थर्ड अंपायर घेतला गेलाय साईनाथ पास्टे यांचा जीवाचा आटापिटा व्हॉट गेम प्लॅनिंग परंतु रनअप तेवढाच एक क्रुशियल मोमेंट आणि रिव्ह्यू पंचांनी घेतलाय रनआउट करिता तुला बोलायचं काही काम नाही तू तोंडाने या टाक कापूस टाक ओके आउट विकेट बॅट हवेत राहिली आणि बॉल या ठिकाणी यस्टर लागलेला आहे फलंदाज बाद या डिझाईन
दोन्ही आणणार आहे, भाऊजी पण आणणार आहेत, ही पार्टी पण आणणार आहे, आता दोन्यांचं होईल. त्याच्यामुळे दबा येत होता, नको होतं ना. राऊत बंधूंची जोडी पाहिला तर समीरन राऊत आणि विशाल राऊत. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. अक्षय बॉलला वळवलं आणि लेग स्टंपच्या बाहेर फिरवलं. एक्स्ट्रा धावेमध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या वाईट बॉल न पोहोचतोय. आकडा स्कोर कार्डवर 37. फायटिंग टोटल मध्ये मॅच येऊ लागलेली आहे. तिसरं षटक आहे. अजून एक षटक बाकी आहे. बॉल झाली आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 2. फुलोलेंचा बॉल अक्षयनं मात्र टाकलाय. विकेट काढली आहे. पंचांचं पुढे आकाशाकडे. क्लीन बॉल. विकेट निशान ठाकरे त्या जोरीला बस. बघूया गोलंदाज तयार. या ठिकाणी पाहता येतं इथे मात्र वाईट बॉल. धावसंख्या फळकर पोहोचते 38. 38 धावा. आणि इथे पाहिला आपण जर डॉट बॉल. माझा रिजेक्ट फुकट आलती ना. कधीच गेलो वर्षीच बोललो मी. कधी पण लगीन करायचा, कधी पण लाईव्ह फुकट. बघूया गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल बॅटर ऑन साइडला या ठिकाणी पाहतायत. बॉल येतो. एक धाव कव्हर झाली. दुसरी आदमेचा प्रयत्नही होतोय आणि 2 धावा मिळतायत. या धावा येत राहिल्या तर धावसंख्या नक्कीच 45 वर 45 प्लस जाऊ शकेल. स्कोर चांगला झालाय. धावसंख्या 40. एक बॉल बाकी राहतोय अक्षय जाधवचा. चांगला रन रेट खेचलाय जून नांदुरकीनं 5 विकेट गेल्या असताना. ओ हो हवेच्या विरुद्ध दिशेला वॉटर बॅटिंग. ह्यूज सिक्सर. षटकार शानदार. स्कोर मात्र या ठिकाणी पाहिला आपण तर पोहोचलेला आहे तब्बल 46 वर 18 बॉल मध्ये. 5 विकेट गेल्या असताना धावसंख्या थांबली नाही.
46 वर पोहोचलेली आहे 18 बॉल मध्ये. शेवटचं अंतिम षटक घेऊन येत आहेत राजे सातवी. जुनी जोडी आहे राजे सातवी साईनाथ पष्टे. काहीतरी वेगळं गेम प्लॅनिंग असेल. 5 विकेट गेले राजे सातवीला. थोडंसं सोपं या ठिकाणी धावसंख्या थांबवणं, कारण 5 गडी गारद झालेत मेन बॅटर. आणि राजा सातवीनं पहिल्या बॉलला विकेट विशाल राऊत जू नांदुरकीला बाद केलंय. विशाल राऊत बाद. बॅक टू डगआउट. धावसंख्या 46. पात्र एकता खादा चषकचा धमाका. महाराष्ट्रामध्ये कित्येक स्पर्धा होत आहेत. दर्जेदार आयोजन आहे. वाडा तालुक्यातील हायटेक मैदान. भव्य दिव्य स्पर्धा खासदार चषक बाहेर पाहतायत. आणि मैदानामध्ये या ठिकाणी आता विकेट पडली विशाल राऊतची. एक जबरदस्त मात्र इनिंग साकारण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज ठाकरे. राज ठाकरे आलेले आहेत. अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखले जू नांदुरकीचे गोलंदाज या ठिकाणी राजा सातवी. राज ठाकरे तयार. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. धावसंख्या 46 वरच आहे. आकडा वाढत नाहीये. चौथ्या ओव्हरचे 2 बॉल संपले. राजा सातवीने एक सुद्धा धाव दिली नाही. विकेट काढली. पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटला संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पंचांचा बोट या ठिकाणी पाहता आकाशाकडे आहे की नाही. चर्चात्मक निर्णय आणि बोट आकाशाकडे. विकेट. राज ठाकरे बाद. या डीजे धावसंख्या जर पाहिली आपण या ठिकाणी थांबलेली आहे 46 वरच. पहिला बॉल या ठिकाणी मात्र विकेट. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल डॉट. कोणत्याच बॉलला बोललेलं नाहीये. थँक्यू. पंच अलर्ट राहा. पुल केले बॉलला. चेंडू होतो या ठिकाणी वाईड. मिड विकेट. डीपला षटकार. 7 धावा या डिझे. काय जबरदस्त बॅट बोलते बॉलवर. देव दनादन. जॉन जानी जनादन. धावसंख्या तब्बल फलकर पोते 52 धावा. बाय मामा यांचे पीए जू नांदुरकी संघ आपण या ठिकाणी पाहतायत. नितेश पाटील दादांचा संघ आहे जू नांदुरकी. व्हॉट अ बॅटिंग यार. 6 विकेट गेल्या असताना धावसंख्या थांबली नाही. 52 वर पोहोचली. अंपायर कॉलिंग बॉल.
2 बॉल शेवटचे पहिल्या इनिंगचे बाकी राहत आहेत. गोलंदाज तयार राजा सातवी. जुनं बॉल नाही. आणि पॉइंटला खरा फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. तिथे धाव नव्हती, तिथे 2 धाबा खेचलेल्या आहेत. नवीन बॉल इथे आहे, तिथे बॉक्स आहे. जुनं नाहीच नाही. धावसंख्या 54, 54 धावा. स्कोर थांबू दिला नाही, कमी पडू दिला नाही. नितेश पाटील बाळमामाचे पिय यांच्या गावातील संघ पाहता आपण. यांचा संघ आहे अगदी वाडा हायटेक किवलीच्या मैदानात छाप टाकतोय. 54 धावा ठोकलेल्या आहेत बाळमामा खासदार चषक मध्ये. पोरांना सांगा जुनं आणून द्या, नवीन घ्या. आता घ्यायचं फक्त द्या. गोलंदाज तयार. अंतिम बॉल. चांगली बॉलिंग राजा सातवीनं शेवटच्या 2 बॉलला कमबॅक केले. मोठा फटका येत नाही, परंतु चित्त्याच्या पाय पहा 2 धावा कव्हर केलेले आहेत. धावसंख्या फलकार 2च्या बढतीनंतर पोहोचते 56. 57 धावांची गरज आहे विजयासाठी 24 बॉल मध्ये. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळेल. साईनाथ फर्स्ट यांची बॅट तळपेल का? राजेश सातवी अप्रतिम मात्र खेळण्याचा प्रयत्न. भावेश हे 3 बॅटर खूप जोमामध्ये आहेत. तर जून अंदुगीचा बॉलिंग अटॅक सुद्धा आता वाडा टेरीच्या प्रेक्षकांना आजमावायला मिळेल. पात्रा ऐकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आयोजित बाळ बाबा भिवंडी लोकसभा खासदार चषक. आरपी लाईन वाडा आणि मिथून 11 वडराई दोन्ही टीमचे कप्तान टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. वडराई टीम आणि धानिव टीम. चला धानिव कॅप्टन पोहोचलेले आहेत. वडराई कॅप्टन पोहोचायचे. आणि टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमंत्रित करूया गणेशजी गडगे, मिथुन सर आणि विकी सर. चला लवकर या. धानिव टीम कॅप्टन आरपी लाईन धानिव टीम कॅप्टन फास्ट. हॅलो या ठिकाणी कर्णधार आलेले आहेत. मिथुन 11 वडराय कॅप्टन प्लीज वेलकम. आरपी लाईन धानिव कॅप्टन आपला 3 कॉल देऊन झालेले आहेत. बी फास्ट. 5वा कॉल टॉस साठी यायचंय. धानिव टीम कॅप्टन कलवा. धानिव टीम कॅप्टन बी फास्ट. आरपी लाईन धानिव टीम कॅप्टन. आपण आहात का स्टेडियम मध्ये? आरपी लाईन धानिव टीम कॅप्टन. फायनल कॉल. तर मान्यवर या ठिकाणी आहेत गणेशजी गडगे, अनिलजी इंगळे आणि विकी काळे. कॅप्टन आलेले आहेत या ठिकाणी. गणेशजी गडगे सर यांच्या शुभार्थे टॉस केला जाते. मिथुन 11 वडराई वर्सेस आरपी लाईन वाडा. टॉस विन आरपी लाईन वाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. या मॅच मध्ये आपण काय स्वीकारणार? फिल्डिंग. नक्कीच बघले 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करताना लाखाची स्पर्धा आहे. लाख मोलाची मेहनत घेताना कुठपर्यंत आपण थांबवणार? कमीत कमी. वेल डन, बेस्ट ऑफ लक. वडराई टीम कॅप्टन प्लीज वेलकम. मिथुन 11 वडराई टीम कॅप्टन.
आपण एवढ्या दूरवरी आलेले आहात मिथुनजी, माझी वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या संकल्पनेतून आपण या ठिकाणी आग्राचं आमंत्रण पोहोचतायत. कसं वाटतं आयोजन? खूप चांगली अशी स्पर्धा आहे आणि मी मिथुन भाऊ यांना पण थँक्यू बोलेल की त्यांनी आम्हाला एवढ्या दूरून इकडे बोलवलं खेळायला. आम्ही सहजासहजी टेनिस खेळत नाही, पण त्यांनी आम्हाला हे केलं तर आम्ही आलो इथे खेळायला. आपण लेदरही खेळता, टेनिसही खेळता, 4 ओव्हरची मॅच बॅटिंग करताना टार्गेट मनामध्ये कॅप्टन म्हणून काय असेल इच्छा? बघा आता आम्ही इतके मॅच बघितले त्यात 50 पर्यंत सहजासहजी होतोय, तर आम्ही पण ट्राय करू की 50-55 पर्यंत पोहोचू. तुम्हाला शुभेच्छा असतील. या ठिकाणी सामना पाहायला मिळेल. बॉल चॉईस लगेच करून घ्यायचे. मान्यवर विनंती आहे, प्लीज वेलकम VIP डायस. गणेशजी, या स्पर्धेविषयी काय म्हणा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढत. हॅलो हॅलो, खासदार चषक बाळमामाच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? माझा मित्र रणजित पाटील यांनी हे आयोजन केलेलं आहे. या टीममध्ये हे जे त्यांनी सामना ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मला फार अभिमान आहे. का दरवर्षी तो राष्ट्रवादीचे हे कार्यक्रम ठेवतो, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे का त्यांनी असेच दरवर्षी त्यांनी असं क्रिकेट स्पर्धा ठेवावी. धन्यवाद. प्लीज वेलकम VIP डायस. It's a fair delivery. बघूया सामना रंगतदार. व्हॉट अ मॅच. सुरेख फटका, वाईड डीप लॉंग ऑफला चेंडू सीमा पार. पंच दर्शवतायत, जातोय चौकार. धाबा 4. धाव संख्या किती झाली आहे? 8. बॉल किती झाले आहेत? 3 बॉल. 3 बॉल 8 धावा. सामना अतिशय रंगतदार. 57 धावांचा टार्गेट विजयासाठी. 57 टू विन आणि 3 बॉल मध्ये 8 धावा आहेत. खूप आयोजन चांगले आहे. आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका भव्य दिव्य आयोजन. आयोजक रणजित पाटील, वैभवजी ठाकरे, कैलाजी तरे, गणेश पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भव्य दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहत आहेत. ऑन साइडला या ठिकाणी मात्र शॉट टटवला गेला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग. नितेश पाटील साहेब PA बाळबाळ मंचे आणि त्यांचा संघ आपण पाहताय जुना अंदुरकी. अन्वी 11 मुसारने वाडा टेनिस मधील टीम. अरुणजी पट्टे, साईनाथ पष्टे, अन्वी 11 यांचा संघ.
सातत्यानं प्रत्येक स्पर्धेत छाप टाकतोय. आज ओपन एक टीम मध्ये अन्वी 11 मुसानेची एंट्री पाहायला मिळते. वडा टेनिस टीम आदेश प्रतिष्ठान गावदेवी तेलसे जिंकलेलं आहे आणि मुसाने टीम संघर्ष करतोय. मिस टायमिंग आहे परंतु लांब आहे. हवेमध्ये बॉल जास्त वेळ आहे. कॅच सुटतोय. साईनाथ पटला जीवनदान आणि इथे रनआउटला बॉल फेकलाय परंतु थ्रो तेवढा पोहोचला नाही जलद विकेट किपर कडे. साईच्या बॅट मध्ये 2 धावा येत आहे. स्कोर बनतोय 11. बॉल झाली आतापर्यंत 5. बट मॅच जून नांदुर्गीच्या पहिल्या ओव्हरच्या धावा 17 आहेत तर अन्वी 11 मुसानेच्या 11 आहेत. शेवटच्या बॉलला षटकार ठोकून धावा 17 झाल्या होत्या जून नांदुर्गीच्या. 5 बॉल मध्ये त्यांच्याही 11 होत्या आणि मुसानेच्याही 11 आहेत. थोड मॅच चालू आहे. फुल लेनचा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव मिळेल का तर इथे नाहीये. सिंगल धावे धावसंख्या फलकावर आकडा जाऊन पोहोचतोय 12. चुरस्ता मॅचची या ठिकाणी पाहत आहे. पहिलं षटक समाप्त. 57 धावांचं लक्ष. बाळमामा कादा चषक मध्ये खेळताना बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरला धावा आहेत. अन्वी 11 मुसाने टीम विदाउट लॉस ऑफ 12. एक देतो संधी डीजेला तुमच्यासाठी. तर 12 धावा या ठिकाणी पाहताय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अप्रतिम मात्र या ठिकाणी चर्चा आहे या मॅचची. पब्लिक मध्ये सुद्धा चर्चा आहे. व्हीआयपी कक्षामध्ये चर्चा आहे. खासदार बाळमामा चषकची पहिल्या ओव्हरला 12 धावा. व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार. पुल केले बॉलला स्ट्रेटला येते बॉल. येतो सीमा पार. साईच्या बॅट मध्ये दमदार चौकार. कॅच सोडला. आता मात्र बॅटची सबकी पाजून नांदुर्गी. साईनाथ पट्टेचा धमाका. बाउंड्री. बघूया गोलंदाज तयार. दुसऱ्या बॉलला काय घडतंय. स्लो बॉल. डॉट बॉल. चेंज ऑफ पेस. गोलंदाज हुशार आहे. बॉलरचं नाव आहे निशांत ठाकरे. नांदुर्गी 57 धावा रोखण्याचा प्रयत्नात आहे तर अन्वी 11 मुसाने धावसंख्या मजबूत ठोकली 16. मिस टायमिंग पुन्हा एकदा परंतु बॉल जास्त उंचीवर जातोय. कॅच सुटतोय. साईनाथला दुसरं जीवनदान. आज मात्र साईनाथ पष्टे यांचे सोपे कॅच दोन्ही सोडलेत. एक बघितला आपण तर मिड ऑफला एक मिड ऑनला 2 कॅच सोडले गेलेत. 2 जीवदान आणि धावसंख्या फलकावर 1 न वधारताना 17 वर.
फुललेंचा बॉल या ठिकाणी ऑन साईडला येताना या ठिकाणी सॉफ्ट हँडल बॉल बॅट फिरवलेली आहे. बॉल थोड्या वेगानं नाही, परंतु 2 धावा वेगानं घेण्याचा प्रयत्नात कॅट नाही तर रनआउटनं साईनाथ पाटील आता मात्र बाद केलंय. संघाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. धाव संख्या फलकावर झाली तब्बल 18. 10 बॉल 18. मॅच भारीचे. पात्रा एकत्र कादा चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हायटेक मैदान किरोळी वाडा या डिझाईन. बघूया गोलंदाज तयार. विकेट गेली आहे. विकेट गेल्यानंतर काहीतरी वेगळं क्रिकेटमध्ये नेहमीच घडत असतं. हे जेव्हा पाहिलं आपण. गोलंदाज तयार. नक्की फायद्यात कोणाच्या घडणार आहे काय. दुसरी विकेट बॅक टू बॅक. राजेश 7वी बाद तंबूच्या असल्याला जून नांदुरकीला अजून एक चांगली विकेट मिळते. राजेश बाद. तर बघितलं आपण या ठिकाणी धावसंख्या 18 आहे. बॉल झालेत आम्हाला स्कोर सांगतायत. बॉल किती 5. 11 बॉल आणि धावा 18. 4 ओव्हरची मॅच. 57 धावा करायच्या आहेत. अजूनही 46 करायचे आहेत. पुढच्या 20 धावा किती जलद देतील त्यावर मात्र मुसाने टीमचं भवितव्य आहे. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. ओव्हर समाप्त. 2 षटकात समाप्ती. धावसंख्या 18. भजा आहे मॅच मध्ये. पात्र एकत्र 9चा रन रेट. भुसारे टीमला घेतले 57 धावा समोर असताना या डिझे. बॉल मध्ये धावा आहेत 18 आणि पुढच्या 12 बॉल मध्ये किती हवे स्कोरर 39. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. रणजित शिकारी बॉलिंग मार्कवर आणि इथे पाहते आपण धाव दुसरी पूर्ण होते. रणजित शिकारी गोलंदाज यांच्या बॉलवर 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या फलकावर 2च्या भरतीनंतर स्कोर कार्ड मात्र वाढतोय. पोहोचतोय 20 या आकड्यावर. अजूनही 5 बॉल यादगार राहतील या तिसऱ्या ओव्हरचे. सामना रंगतदार. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे मुसानेला. त्याच मोठ्या फटक्यांना थांबवण्याची नितांत गरज आहे. जून नांदुरकीला शिकार करेल का गोलंदाज बॉलिंग मार्कवर रणजित शिकारी. रणजित शिकारीचा बॉल फेकून दिलाय. लॉंग लेगला दांदन करत जातो. दिशा दिली चौकार. शिकार बॅटरने केली. रणजित शिकारच्या बॉलची चौकार 4.
आणि ते स्लिपला बॉल फील्ड करताय डायरेक्ट हिट. पंचाचा इशारा येतो थर्ड अंपायर. काय घडेल? इट्स अ विकेट. धावसंख्या फळकावर या ठिकाणी पाहता आपण चौकारी बसला होता, अचानक विकेट जाते. बॅटर सागर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला आदेश, गोलंदाज रणजित शिकारी जे षटक हातात आहेत. तिसरं रणजित शिकारीचे 3 बॉल बाकी राहत आहेत. जून नांदुर्गीचा रणजित शिकारी बॉलिंग मार्कवर. लेफ्ट ऑफ राऊंड विकेटचा मारा करताना बॉल या ठिकाणी ऑन साइडला सागर तटवला. एका धावेकरता की बाउंड्री जाणार. बॉल फील्ड झालाय आणि सिंगलने मात्र समाधान खातही खोलले सागर यांचं. धावसंख्या 57 करायची आहे. स्कोर बनलाय 25 वर आकडा येतोय. हवाई चालू आहे. चांगलं हवेशीर मैदान, हायटेक मैदान. थंडगार वारे वाहत आहेत. पुल केलंय आदेशच्या बॅटमॅन, जातोय चमकदार, शानदार. That's a huge sixer. साधाबा षटकार. एकतीस धावसंख्या फळकावर झाली आणि आम्हाला स्कोर दर्शवत आहे 7 बॉल 26 धावांची गरज. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. दमदार बॅटिंग, दमदार बॉलिंग. खासदार चषक मात्र या ठिकाणी गाजते बाळमामा. एक जबरदस्त खेळपट्टी आयोजन भन्नाट. पब्लिकला बसण्याकरिता स्टँड. खेळाडू या ठिकाणी मात्र खेळाडू कक्ष दमदार. दर्जेदार टॉस बॉक्स. भव्य दिव्य स्पर्धा. सावली या ठिकाणी पाहता क्रिएशन प्रिंटिंग टी शर्ट मॅन ऑफ द मॅच रिअल अकॅडमी ह्याच्याकडनं मॅन ऑफ द ट्रॉफी. श्री सिद्धिविनायक एंटरप्राइज यांच्याकडनं मेडल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. व्हॉट अ मॅच.
ओम साई मूवीज लाईव्ह. एक धाव मात्र कंप्लीट होताना धावसंख्या फळकार पोहोचते 32-32 वर. मॅच कठीण होते. 5 बॉल 25 धावा. खूप कठीण मॅच झाली आहे मुसाने टीम साठी. छटका ठोकणारा बॅटर आहे पण हुकवणाराही गोलंदाज आहे. दाखवून देतोय. बॉलरचं नाव आहे भावेश पाटील. जून अंदुरकी भिवंडी. नितेश पाटील बायमामा यांचे पीए यांचा संघ पाहताय आपण. बायमामा खादा चषक 2025 मध्ये आपली छाप टाकताना ट्रॉफी आहे. खासदार चषक 2025 आणि धावाही 25 हव्या आहेत 4 बॉल मध्ये. 4 बॉल 25 धावांची गरज. औपचारिकता बाकी राहते मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 24 धावांची गरज. प्रेडिक्शन 12 धावा कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळे हा रन रेट या ठिकाणी 3 बॉल मध्ये 24 धावांवर येतोय. 2 षटकार कुठेतरी पडले असते तर मात्र संधी असती 3 बॉल मध्ये 12 असताना. आता वाईट बॉल पडतोय आणि आता विजयाकरिता धावांचं लक्ष. 3 बॉल 23 धावा. ऑन साइडला बॉल तटवलं गेलंय मिड विकेट त्या क्षेत्रामध्ये. बॉल डीपला येतोय आणि इथे धावा एकच घेत आहेत. म्हणजे बॅटरने सुद्धा या ठिकाणी जाणले आता मॅच काय निघत नाहीये. फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याकरिता बॉल पूर्ण करायचे, इनिंग पूर्ण करायची आहे. जून अंदुरकीच्या हातात मॅच आलेली आहे. फक्त एन्जॉय क्रिकेट शॉट खेळताना बॉल आणि छाप टाकतोय आपली आदेश मुसाने. षटकार. शेवटचा 1 बॉल शिल्लक राहतोय. 57 धावा करताना पाठलाग केला 41 धावा पर्यंत मुसाने टीमनं. 41 ते 57 फार काही अंतर नाहीये परंतु बॉल एकच शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे मुसाने टीमला पराभवाकडे जावं लागतं. 2 ओव्हरला धावा तेवढ्याच्या जोमानं आल्या नाहीयेत. 3ऱ्या ओव्हरला फार रोखलं गेलं. मॅच फिनिश होताना व्हाईट बॉल पडतोय शेवटचा बॉल टाकताना. 42 धावांवर पोहोचतोय मुसाने टीम. अनमी 11. पूल केलाय हवेमध्ये बॉल आणि इथे विजयी होतोय बायमामा पीए नितेशजी पाटील यांचा संघ. जून अंदुरकी. अभिनंदन आणि हा गुड लक हार्ड लक टू मुसाने टीम. जातोय आपण पुढच्या मॅच मध्ये. मिथुन 11 वडराई विपक्ष आरपी लायन वाडा. विपुल पाटील यांनी लॉन्च केला संघ धानीव वाड्यामध्ये. आरपी लाईन वाड्याचे पॅकर या ठिकाणी पाहता विपुलजी पाटील यांनी लॉन्च केला संघ आरपी लाईन धानीव. कुणाल सरांचा आवाज ऐकूया मॅच मध्ये.